उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि त्रिवार वंदन। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा फेब्रुवारी 2010 रोजी ज्ञानदा शाळेची स्थापना झाली। शाळेच्या स्थापनेमागे ज्या व्यक्तींचा हात आहे त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायला तर सगळेच उत्सुक आहेत। त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी मी खूप लहान आहे। सर, जर काही चूक झाली असल्यास माफी असावी। आता आमचे लाडके NK जोशी सर, त्यांच्याबद्दल बोलायचे जर झाले तर मूर्ती लहान पण कीर्ती महान। वयाच्या 60व्या वर्षी व्यक्ती सेवानिवृत्त होतात, पण आमच्या सरांनी आयुष्याचं नवीन पर्व सुरू केलं, ते म्हणजे ज्ञानदा। राधाकृष्ण फाउंडेशन मार्फत सरांनी ज्ञानदा सुरू केले। आता राधाकृष्ण फाउंडेशन हे नाव कुठून आलं असेल, कसं सुचलं असेल, तर ते आई वडिलांच्या रूपातून। सरांना घडवण्यामागे आई वडिलांचा आणि मोठ्या भावांचा खूप मोठा हात। खरं तर आपले सर हे बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत होते। घरामध्ये शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत काहीही नसताना सरांनी ज्ञानदा स्थापन केली। त्यामध्ये एकच उद्दिष्ट, समाजाला सामाजिक कार्यात हातभार लागावा म्हणून। सरांना समाजकार्याची आवड फार, म्हणून बँकेत कार्यरत असताना SBOA शाळा स्थापन करण्यात मोठा हातभार लावला। एक पालक म्हणून मुलाला ज्यावेळेस शाळेमध्ये प्रवेश आपण करतो त्यावेळेस काय विचार करतो, तर त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून सरांनी ज्ञानदा स्थापन केली। सुरुवातीपासूनच सरांनी ज्ञानदामध्ये सांस्कृतिक खेळ, शैक्षणिक, सामाजिक, नैतिक संस्कार या गोष्टींवरती भर दिला। इंग्लिश मीडियम शाळा जरी असली तरी त्यांनी सांस्कृतिक वसा पूर्णपणे जपला। लहानपणापासूनच मुलांना तिन्ही भाषेचे ज्ञान असावे असा हट्ट धरला आणि तो यशस्वी पारही पडला। शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दिली व एक आदर्श विद्यार्थी घडवण्यात सर शेवटी यशस्वी झाले। आज आपल्या ज्ञानदामध्ये तब्बल 2500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आज ज्ञानदाच्या 4 शाखा आहेत। अभिमानाने सांगावेसे वाटते, दैनिक दिव्य मराठीने समाजातील 50 सामाजिक कार्य करत असणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले। पॉवर 50 या नावाने त्यामध्ये आमचे लाडके NK जोशी सरांचाही गौरवण्यात आला। ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। असे म्हणतात की ध्येय गाठायचे असेल तर वय अडसर ठरत नाही, हे सरांनी सिद्ध करून दाखविले। या सर्व प्रवासामध्ये सरांच्या अर्धांगिनी म्हणजेच सर्वांच्या लाडक्या आई सौ शैला जोशी मॅम यांना विसरून कसं चालेल। त्यांच्याबद्दल बोलायचं झालंच तर सतत हसतमुख चेहरा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व। शेवटी जाता जाता सर एवढंच म्हणेल
की सत्कार आपला करण्यास हर्ष मज वाटतो, सत्कार आपला करण्यास हर्ष मज वाटतो, आनंदी झाल्या दाही दिशा हृदयी स्नेह दाटतो, सन्मानाचा तुरा आज शिरपेच्यात तुमच्या, सन्मानाचा तुरा आज शिरपेच्यात तुमच्या, आदर भावाची शाल पाघरतो, आदर भावाची शाल पाघरतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल.